विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा। सीजीपीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन केले आहे आणि या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे या विभागाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे आणि या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर जे सीआरपीसी धारा लागू केल्या आहेत त्या हटवण्याचा पण सरकारने आश्वासन दिलं आहे। ही घटना स्पर्धा परीक्षे दृष्टीने कशा प्रकारे महत्वाची आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत। यामधील महत्वाचे मुद्दे कोणती आहे, केंद्रीय शिक्षण मंत्र्याचे कार्य काय आहे, केंद्रीय मंडळातील फेरबदल आणि अतिरिक्त कारभार याची संकल्पना काय आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 अंतर्गत शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार। या घटनेनंतर ही 3 मुद्दे आपल्याला अभ्यासासाठी अत्यंत महत्वाची आहे। या 3 मुद्द्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत।